तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो देशद्रोहाच्या राजकारणाविषयी जे JNUच्या आंदोलनाच्या निमित्तानं सुरू झालेलं आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर परिमल माया सुधाकर यांनी खूप विस्तारानं मांडणी केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारची मांडणी हेच खरं म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की केवळ आरोप प्रत्यारोपापेक्षा सुद्धा मूळ विषय काय आहे, काय नक्की घडतं हे आपण या कार्यक्रमात मुद्दाम तपशिलात बोलतो. परिमल माया सुधाकरांचं वेगळेपण असं आहे की ते JNUमध्ये शिकले आणि केवळ शिकले नाहीत. मला माहिती आहे, मला स्वतः परिमल कधी बोलले नाहीत, पण तिथल्या या सगळ्या चळवळींमध्ये आणि सगळ्यामध्ये ते बरेच आघाडीवर होते, अग्रेसर होते. आणि त्यानंतर ते JNU सोडून आले असले तरीसुद्धा त्या कालावधीमध्ये त्यांनी तिथे जे काही केलेलं आहे त्यामुळे त्या JNUचं व्यक्तिमत्व त्यांना माहिती आहे, त्याचे ते एका अर्थानं साक्षीदार आहेत आणि सविस्तरपणे त्यांनी मांडणी केलेली आहे. सुहास फरांदे मी असं म्हणालो की कुठलंही विद्यापीठ, तुमचं नाशिकचं असेल, कुठलं पुणे विद्यापीठ असेल, मुंबई कुठलंही विद्यापीठ असो, विद्यापीठामध्ये हे घडलंच पाहिजे. ते पोरांनी फक्त पाठ्यपुस्तकं वाचावीत, पेपर द्यावा आणि मार्क्स पाडावेत अशी अपेक्षा कुठेच असता कामा नये. आणि JNUची मुलं सर्वाधिक पुस्तकं वाचत असतील, मुद्दा हा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की मुळामध्ये वाचलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. मार्क्स काय म्हणतो, हेडगेवार काय म्हणतात, हे काय म्हणतात, त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. खंडन मंडन, जे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे वैशिष्ट्य असं अमर्त्य सेन सांगतात. तर ही सगळी परंपरा, हे सगळं जर त्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये घडतं आहे तर अशा विद्यापीठांना, अशा प्रश्न विचारणाऱ्या पोरांना बळ दिलं पाहिजे. तुम्ही मगाशी उल्लेख केला वर्तमानपत्रांचा. तुम्हाला मी आवर्जून सांगतो की वर्तमानपत्राने तेव्हा काय छापलं मला माहीत नाही, पण आता त्या अटकेनंतर सगळ्या वर्तमानपत्रांनी ही भूमिका घेतलेली आहे की विद्यापीठांमध्ये मतभेदाचं केंद्र विद्यापीठ असलं पाहिजे. अशा वेळी तुम्ही हा संदेश देऊ नका, मुलांना अटक करू नका, अशी भूमिका सगळ्या तमाम वर्तमानपत्रांनी घेतलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही चाललं आहे ती वाईट आहे असं सुहास फरांदे तुम्हाला वाटत नाही का? मुलांचा असा तेजोभंग आपण करायला नको असं प्राध्यापक म्हणून तुम्हाला वाटतं का? एक तर विषयाची आपली थोडीशी गल्लत होती. विद्यार्थ्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे, विद्यार्थी हा अष्टपैलू असला पाहिजे. JNUचे विद्यार्थी अधिक अष्टपैलू असतील ह्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत नाही. ज्या पद्धतीनं परिमल यांनी सांगितलं की JNUमधलं वातावरण आहे, तसंच काहीसं वातावरण हे सर्व विद्यापीठामध्ये असतं. जसं JNUला NACची ग्रेड 2 वेळा मिळाली, A ग्रेड मिळाली, तशीच ती पुणे विद्यापीठाला पण मिळाली. पुणे विद्यापीठसुद्धा अतिशय नामांकित विद्यापीठ म्हणून गणलं जातं. त्यामुळे हे सगळं, किंवा मुंबई विद्यापीठ असेल, म्हणजे महाराष्ट्रातली विद्यापीठं काहीतरी कुठेतरी कमी आहेत आणि JNU काहीतरी वेगळं विद्यापीठ आहे असं काही कुणी समजायचं कारण नाही आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की विषय आपला राष्ट्रद्रोहाचा विषय निघालेला आहे. राष्ट्रद्रोहाची भूमिका JNUमधल्या काही विद्यार्थ्यांनी घेतली आणि त्याचं समर्थन लष्करी तोफाचा जो प्रमुख आहे, म्होरक्या आहे, त्या म्होरक्या सय्यद हाफिज याने त्याला पाठिंबा दर्शवला. त्याचा हा सर्व म्हणून हा परिपाक आहे. जी कुठली संघटना काढलेली आहे जमात उद दावा, ही संघटना जमात उद दावा ही कोण आहे, त्याच्या पाठीमागं पडद्यामागं कोण आहे हे सुद्धा ओळखलं गेलं पाहिजे. त्यामुळे राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रवाद याच्यामध्ये थोडाफार फरक कराल का नाही? एखादा विद्यार्थी माओवादी असेल, CPMचा असेल, नंतर भाकपचा असेल, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. कुठल्याही विचारसरणीची मुलं असतील. माझी बहीण सुद्धा JNUमध्ये अभाविपची विद्यार्थी संसद म्हणून त्या ठिकाणी पदाधिकारी होती. हे पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे असं काही नाही की JNU फक्त डाव्या विचारसरणीच्याच लोकांचं आहे, त्याच्यामध्ये अभाविप पण कधीतरी पदाधिकारी होते. असं काही समजण्याचं कारण आहे की हे यांच्या मालकीचं विद्यापीठ आहे म्हणून. त्यामुळे आम्ही सर्व विचारसरणी मानणारे लोक आहोत. आम्ही कुणाला शत्रू बनणारे आम्ही माणसं नाहीये. परंतु या सगळ्या विषयामध्ये शेवटी राष्ट्र महत्वाचं आहे. राष्ट्रानंतर पार्टी महत्वाची आणि पार्टीमध्ये नंतर स्वतः महत्वाचं आहे. हे आमचं भारतीय जनता पार्टी ही शिकवण आम्हाला शिकवलेली आहे. त्यामुळे राष्ट्र पहिलं आणि या राष्ट्राला जो छेद देतो ही राष्ट्र विघातक गोष्टी आहेत. यांना अखंड वारत ठेवायचं नाहीये. मग ती डावी विचारसरणी असो किंवा काँग्रेसने दिलेला या बाबतीमध्ये पाठिंबा असो, हे दोन्ही माझ्या दृष्टिकोनातून राष्ट्रद्रोहाला पाठिंबा देणारे हे दोन्ही संघटना अत्यंत महत्त्वाचे मुद्दे, अतिशय महत्त्वाचे मुद्दे सुहास फरांदेंनी मांडलेले आहेत. संजय दाभाडे, तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही CPMचे ऑफिशियल सदस्य आहात. सुहास फरांदे जे म्हणतायत की ठीक आहे ना, तुम्ही कुठल्या गटाचे आहात, कुठल्या विचारांचे आहात, आमचं काही म्हणणं नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही राष्ट्रद्रोही भूमिका घ्यावी. तुम्ही एखादी भूमिका घ्यायची आणि बाकी राष्ट्रद्रोही शक्तींनी त्याला ट्विट करायचं, आणखी त्याला समर्थन द्यायचं.
हे जे काही चाललंय याला विरोध करणार की नाही, काय म्हणणं आहे संजय दाभाडे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया किंवा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन असेल किंवा AISF नावाची डावी संघटना असेल, या सर्व संघटनांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, JNU मधल्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे राष्ट्रवादाची भूमिका घेतलेली आहे आणि अशा घोषणा देण्याला कडाडून विरोध केलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी परिमल सरांनी केला. कडाडून निशब्द विरोध, निसंदिग्ध शब्दामध्ये विरोध केलेला आहे. याच्याबद्दल कुणीही शंका बाळगण्याची गरज नाही. फरांदे सर जे म्हणतायत की राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रप्रेम याच्यामध्ये थोडाफार फरक करणार की नाही, मी तर म्हणतो की आम्ही थोडाफार फरक नव्हे, आम्ही प्रचंड मोठा फरक यामध्ये करतो. आणि राष्ट्रद्रोही ज्या शक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्याचं फार मोठा परंपरा, फार मोठा इतिहास हा डाव्या संघटनांचा राहिलेला आहे. RSS सारखा राहिलेला नाही, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची घटना आपल्याला जी घडताना दिसते ती अशी की जे कोणी 9-10 विद्यार्थी या सगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला घोषणा देताना दिसत आहेत ते साधारणतः 9-10 विद्यार्थी आहेत आणि ते नेमके कोणते ह्याचा ठाव ठिकाणा, याचा पत्ता अजूनही गृह मंत्रालय किंवा पोलिसांना लागलेला नाही. त्याच्यामध्ये आता यांचं जे RSS परिवाराचं, भाजपाचं जे राजकारण आहे त्याच्यामधून त्यांना JNU मध्ये जो चंचू प्रवेश करायचा आहे, घुसखोरी करायची आहे, त्याच्या माध्यमातून ते त्या संपूर्ण JNUला देशद्रोह्यांचा अड्डा म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. आणि ते करत असताना त्यांना डाव्यांना लक्ष करायचं आहे, पुरोगामी संघटनांना लक्ष करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या याच्यातून ते घडतंय. परवाच जे स्पष्ट झालं, परवा जो व्हिडिओ आलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला असं सुद्धा दिसतंय, आज एका वृत्तपत्रामध्ये ते स्पष्टपणे छापून आलेलं आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधलेच 2-3 कार्यकर्ते ज्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत, एकीकडे पाकिस्तान जिंदाबाद असा आवाज येत असताना त्याला जिंदाबाद जिंदाबाद म्हणून प्रतिसाद देणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते दिसत आहेत. आणि आजच्या एका वृत्तपत्रामध्ये ते स्पष्टपणे छापून आलेलं आहे. हे पद्धतशीरपणे कारस्थान आहे आणि हा संघ परिवार भाजपाचा इतिहास राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता मिळवण्याची घाई होते आणि हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे नेतात. संजय दाभाडे, तुमचे मुद्दे पोहोचले. सुहास फरांदे, पटकन उत्तर द्या. मला या विषयामध्ये असं म्हणायचं की आज जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा काल जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये आवाज जो त्या व्हिडिओचा होता, म्हणजे व्हिडिओ वेगळा आणि ऑडिओ वेगळा, असं क्लब करून आणि हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या टिक करणं, ट्रॅक करणं, हे सगळं हे डाव्या विचारसरणीचं आणि त्याच्याला पाठिंबा देणाऱ्या हे काँग्रेसचं काम आहे. हे आजपर्यंत देशाच्या विरोधात राहिलेले आहेत. यांना आता मी 1962चा चीनचा इतिहास सांगत नाही युद्धाचा. कम्युनिस्ट पार्टी ही कुठून जन्म झाली हा काय मी आता सांगण्याचा इतिहास हा काय रिकामा राहिलेला नाहीये, आलं का लक्षामध्ये? त्यामुळे हे कुणाला धरून चालतात, कुठल्या विचारसरणीला धरून चालतात. सुहास फरांदे, तुमचा मुद्दा पोहोचला. संजय दाभाडे पटकन उत्तर द्या. ट्विटचा उल्लेख करतायत ते हाफिज सईदचं अकाउंट फेक अकाउंट आहे. आज हे वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर छापून आलेलं आहे. तरी सुद्धा परिमल माया सुधाकर, एक गोष्ट तुम्हाला मान्य केली पाहिजे की अनेकदा डाव्या चळवळींचा, डाव्या संघटनांचा इतिहास जर आपण बघितला तर तो अनेकदा लोकशाही विरोधाकडे, हिंसाचाराची पाठराखण करण्याकडे जातो. अशा वेळी या सगळ्याकडे जरा भयभीत पद्धतीनं कोणी बघितलं तर तुम्ही त्याच्यावर ते पूर्णपणे चूक आहे असं कसं काय म्हणणार? त्यासाठी डाव्या चळवळीमध्ये जे वेगवेगळे गट आहेत आणि ते गट एकमेकांना डावे मानतच नाहीत, त्यांना नीट समजून घेणं गरजेचं आहे. CPI माओइस्ट ही डावी संघटना आहे हे CPM किंवा CPI मानतच नाही. त्यांच्यासाठी ती एक जहालवादी, दहशतवादी संघटनाच आहे. पण देशामध्ये कायद्याचं राज्य असावं, मानवाधिकार असावेत, ही या डाव्या पक्षांची भूमिका आहे. आणि तिथे भारतीय जनता पार्टी आणि डावे पक्ष यांच्यामध्ये जो सर्वात मोठा मतभेद होतो हा या बाबतीत. बरं परिमल, हा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपत आलेला आहे. डॉक्टर राजू वाघमारे, माझा वेळ संपत आला आहे. 30 सेकंद आहेत. 30 सेकंदांमध्ये समारोप करा. जी भूमिका सुहास फरांदे मांडतायत की आम्ही राष्ट्रवादी आहोत आणि तुम्ही सगळे राष्ट्रद्रोही पद्धतीने विचार करता आहात, काय चाललंय हे? देशाच्या एकूण हिताची भूमिका घेत आहेत सुहास फरांदे आणि तुम्हाला ते समजत नाही आहे. राजू वाघमारे, तुमची अडचण काय? अहो संजयजी, कसला राष्ट्रवाद आणि कसलं राष्ट्रप्रेम? ज्यावेळी भारत स्वतंत्र होत होता तेव्हा इंग्रजांच्या खांद्याला खांदा लावून कोण बसलेलं? गांधीजींची हत्या कोणी केली? गांधीजींची ज्यांनी हत्या केली त्याचा उदो कोण करतायत?
हे फरांदे साहेब यांचा पक्ष आणि RSS या लोकांनी राष्ट्रवादाच्या गोष्टी करायच्या याच्यासारखा विनोद दुसरा कुठचाही नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की या लोकांचं या विद्यार्थ्यांवर, पूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांवर यांचं संवादाची प्रक्रिया जी लोकशाहीमध्ये आवश्यक आहे ती संवादाची प्रक्रिया कुठेही नाही. संवादाच्या बरोबर राजू वाघमारे मध्ये संवाद नाही. संवादाच्या याच नोटवर मी तुम्हाला थांबवतो. पण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की मुळामध्ये ही या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकतात, मतं वेगवेगळी व्यक्त होऊ शकतात, पण एक मत मात्र सगळ्यांचं समान आहे. ते मत असं आहे की संवाद झाला पाहिजे. संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि विद्यार्थ्यांशी तर संवाद झालाच पाहिजे. आपण पाकिस्तानपासून सगळ्यांशी संवाद करतो आहोत आणि विद्यार्थ्यांशी बोलायला तयार नाही, विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकतो, हे काही बरोबर नाही. हा मात्र मुद्दा सगळ्यांनीच मांडलेला आहे आणि एकूण हाच सूर आजच्याही चर्चेचा आहे. आणि त्याचवेळी सगळ्यांनीच राष्ट्रद्रोही असेल किंवा राष्ट्रविघातक प्रकारच्या ज्या घोषणा आहेत त्याला विरोध तर होणं स्वाभाविक आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण एकूण अशा प्रकारची प्रकरणं किंवा अशा प्रकारच्या घटना या फार तारतम्यानं आणि संयमानं खरं म्हणजे सरकारनं हाताळल्या पाहिजेत. आणि तरुण आणि विद्यार्थी यांना एक विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्हीही आमच्यासोबत राहा आणि आपल्यालाच एकत्रितपणे उद्याचा भारत घडवायचा आहे हे सांगणं फार आवश्यक आहे. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.